इचलकरंजी शहरात सामाजिक कार्यकर्त्यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या महिलांकडून गावबाग पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी जी अराजकता निर्माण झाली ती लोकशाहीच्या अधपतनाचे लक्षण म्हणावे लागेल। पद्मजा इंगोले व सुदर्शना उर्फ गंगा कांबळे यांच्यातील आर्थिक व्यवहारातून उफाळून आलेल्या वादाने इचलकरंजी पोलीस ठाण्याचा परिसरच रणांगण बनला। केवळ दोघीच नव्हे तर इतर 5 महिला कार्यकर्त्याही यात सामील झाल्या आणि कायदा सुव्यवस्थेला धक्का देणारी कृती उघडपणे केली। सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांनीच कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्याने पोलीसही हतबल झाले। शिवीगाळ, धक्काबुक्की, मारहाण याने वातावरण चिघळले आणि अखेर पोलीस कर्मचारी रामा पाटील यांच्या फिर्यादीवरून पद्मजा इंगवले, गंगा कांबळे, अश्विनी कुबडगे, यास्मिन संधी, ज्योत्स्ना भिसे, सावित्री हजारे, सपना भिसे या 7 महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला। महत्त्वाचे म्हणजे पोलिसांनी जमावबंदी आदेशाची स्पष्ट कल्पना दिली होती, तरी या महिलांनी कायद्याचा संपूर्ण विसर पडल्यागत वर्तन केले। लोकशाहीत मतभेद असू शकतात, पण ते सुसंस्कृत पद्धतीने मांडले जावेत ही मूल्यवत्ता या प्रकरणात पार झोकाळली गेली आहे। पोलीस ठाणे हे न्यायाचा प्रवेशद्वार असते, तिथेच जर कायद्याचे उल्लंघन झाले तर समाजाने काय आदर्श घ्यायचा असा प्रश्न पडतो। अशा घटनांमुळे समाजात चुकीचा संदेश जातो। ही कृती केवळ व्यक्तिगत नव्हे तर सामाजिक जबाबदारीपासून झालेली गद्दारीच म्हणावी लागेल। पोलिसांनी यापुढे अशा प्रकारच्या घटनांकडे अधिक गांभीर्यतेने पाहणे गरजेचे असून कायदा हातात घेणाऱ्यावर कठोर कारवाई करणे हीच वेळची गरज आहे। लोकशाही, सामाजिक शिस्त आणि कायद्याचा आदर राखला गेला पाहिजे, हेच या घटनेतून समाजाने शिकणे आवश्यक आहे।